हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं. तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. पूजा झाल्याच्या नंतरचा हा पहिला व्हिडिओ आहे माझा, हा नवीन घरातला. तुम्ही तर बघू शकताय नवीन घरातला. आणि नवीन घरातला व्हिडिओ काढण्याचं कारण सुद्धा तसंच खूप स्पेशली आहे. कारण की खूप जणांच्या अशा कमेंट आल्या आहेत की ताई तुझं पूर्ण नवीन घर दाखवलं नाही, किंवा मग फर्निचर सेट झाल्याच्या नंतर ते सुद्धा दाखवलं नाही. आधी तयार करायचं चाललं होतं त्यावेळेस दाखवलं, पण नंतरच सगळं सेट झाल्याच्या नंतर दाखवलेलं नाहीये. तर चला म्हटलं तुमच्यासाठी व्हिडिओ नाही का काढावा. आणि कमेंट पण अशा आल्या आहेत व्हिडिओला की ताई तुम्ही फक्त जेवणाचा मेनू काय आहे हे टाकताय व्हिडिओला, पण तू जेवायला आम्हाला पूजेला बोलवलं नाही. तर मी 2-3 दिवस आधी पूजेच्या पत्रिका टाकली होती. इन्स्टाला सुद्धा मी टाकली होती. इन्स्टाला तर किती 8.5 लाखाच्या वर फॉलोअर्स आहेत, तर तिथे सुद्धा तरी सुद्धा टाकली होती मी. म्हणजे नाही का, जे येतील ते येतील म्हटलं, त्याच्यामुळे मी तिथे सुद्धा पत्रिका टाकली होती. आणि आता जसं आपल्याकडे नंबर आहेत, फोन नंबर, तसं मी फोन तर सगळ्याला केलं, पण तरी सुद्धा फोन करून पण एवढा काय उपयोग झाला नाही. कारण जेवढे यायचे ज्यांना जमलं तेवढेच आले, आणि मग पत्रिका टाकून सुद्धा कोणी आलं नाही. मग आपण अशी कमेंट करणारे आहेत की नाही का बोलवलं नाही, बोलवून येत नाहीत. म्हणजे आले जे बोलवले होते ते सुद्धा काय जण आले नाहीत. असं कसं असतं का की बाबा तुम्ही बोलवलं नाही? आता आपल्याला तर एवढी ओळखी आहेत का? तर त्याच्यामुळे मी पत्रिका टाकली होती, इन्स्टाला सुद्धा टाकली होती स्टोरीला, आणि सगळीकडे टाकली होती मी पत्रिका. कोणी येईल ते येईल म्हटलं, त्याच्यामुळे मी पत्रिका टाकल्या होत्या. तर तसा गैरसमज करून घेऊ नका की तुम्ही आम्हाला बोलवलं नाही म्हणून. तुमच्या सगळ्यांपर्यंत पत्रिका पोहोचण्यासाठीच मी स्टोरीला टाकली होती इन्स्टाच्या. आणि त्याच्यामुळे मग तुम्ही गैरसमज असा करून घेऊ नका की तू सांगितलं नाही म्हणून. तर चला तुम्हाला आमचं पूर्ण घराचं फर्निचर दाखवते. जसं की व्हिडिओमध्ये म्हणजे पूजेचा जो ब्लॉग होता त्या व्हिडिओमध्ये फर्निचर तर पूर्ण घराचं दिसलेलंच आहे. पण लोकांचं कसं झालंय माहिती आहे का, म्हणजे पूर्ण असं फर्निचर दाखवलं नाही. कारण की पूजेच्या टायमिंगला कोण काय करते हे फक्त प्रत्येक रूममध्ये दाखवलंय, पण असं स्पष्ट. तर मी आता सुरुवात करणार आहे देवघरापासून. तर देवघरापासून तुम्हाला मग पूर्ण घर दाखवते. आधी तर देवघर दाखवते, आणि मी पूजा मगाशीच केली देवबाप्पाची, तर तुम्हाला ती सुद्धा आधी दाखवते कशी केली कशी नाही. आणि मग पूर्ण घर दाखवते, बाहेरचं पण दाखवते. तर बॅक कॅमेराने दाखवते, कारण आता सध्या इथे माझा व्हिडिओ शूट करण्यासाठी कोणी नाही, आणि मी स्वतः एकटीच असल्यामुळे मग मी न दिसता मी फक्त तुम्हाला आमचं घर आणि फर्निचर दाखवते. तर आता आधी आपण देवघर बघूया आणि मग बाकीचं बघूया. तर चला बॅक कॅमेराने दाखवते. तर बघा आता इथे देवघर दाखवते. मस्त अशा देवबाप्पाला साड्या ही वेअर केलेल्या आहेत. वात ही लावलेली आहे, अगरबत्ती आता संपलेली आहे, वात आहे अजून, म्हणजे तेल आहे त्याच्यात. तर बघा इथे बामण काकांनी तो गणपतीचा जो फोटो आहे तो लावायला सांगितलेला होता, तो लावलेला आहे. आणि ह्या देवाच्या माळा, आणि हे बाकीचे देव इथले हे जे आहेत ते खंडोबाचे. इथे कप्पा ड्रावर बनवून घेतलेला आहे, पण त्यांचं फर्निचरवाल्यांचं थोडं काम राहिलंय, त्याच्यामुळे बघा त्याला वरून सलमई ही अजून काय लावलेला नाहीये. तर आता थोडंसं राहिलेलं आहे, ते येतील एक दिवस करून जातील. तर बघू शकता तुम्ही असंही देवघर तर पाहिलंच असेल. तर आता सुरुवात करते बाकीच्या व्हिडिओला, म्हणजे बाकी सगळीकडचं दाखवते. तर देवघर असं झालेलं आहे. देवघराला दरवाजा बनवलाय, कारण की मुलं कधी पण जातात आणि तिथे वात चालू असते, म्हणजे दिवा चालू आहे बघा देवाचा, ती चालू असतो, मग भीती वाटते. त्याच्यामुळे मग दरवाजा बनवून घेतलेला आहे. असा दरवाजा आहे बघा देवाचा. आणि तिथून इकडे मग खरं तर हा जो बसायचा सोफा होता तो एल आकाराचा बनवायचा होता, पण देवघर त्या साईडला बामण काकांनी सांगितलं होतं, त्याच्यामुळे मग एल आकाराचा सोफा नाही बनवला. तर हा जो आहे जुना माझा सोफा आहे तो या साईडला ठेवला आहे. आता तिथे घड्याळ लावायचं, ज्या वस्तू लावायच्या होत्या त्या काढलेल्या आहेत बघा. हे घड्याळ आहे, खूप वस्तू आल्या ते तशा गिफ्ट आले ते इथं पूजेला. आणि हे जय मल्हारची फेम आहे, तर हे 2 लावायचे म्हणून काढले साईडला. आणि हा आहे सोफा ह्या साईडचा. म्हणजे आता मी बाहेर जाते
आणि मेन रोड म्हणजे मेन दरवाजापासून पूर्ण आता तुम्हाला दाखवते. तर बघा आता इथून आतमध्ये जायचं तर इथे ह्या सोफ्याच्या 2 खुर्च्या ज्या होत्या त्या तिथं ठेवलेल्या आहेत, कारण कुठून पण आलं तरी लगेच तिथे बसण्यासाठी मी बाहेरच ठेवलेलं आहे. कारण आतमध्ये पण खूप आता झाले, फर्निचर आधीच बनवून घेतलं होतं. आणि आता इथून आतमध्ये जायचं मेन दरवाजा. इथं बघा राहिलेले भरायचं राहिलेलं इथं खाली. इथे बघा मेन रोडमधून आतमध्ये आल्याच्या नंतर ना इथे दाराच्याच कडेला सोफा आहे बघा. सोफा, पलीकडे देवघर आणि इकडे पण सोफा आहे. आता आर्यन अभ्यास करत होतं त्याच्यामुळे त्याचं तिथं हे पण आहे, दप्तर पण आहे. आणि इकडे टी व्हीचं युनिट आहे. तर तुम्हाला त्या टी व्हीचं युनिट पूर्ण दाखवते, एक एक रूमचं पूर्ण दाखवते म्हणजे समजेल. तर टी व्ही काय अजून जोडली नाही. बहुतेक आज टी व्हीवाले येतील, त्यांना फोन केला होता त्यांनी जोडण्यासाठी, तर ते अजून आले नाहीत. आणि हे बघा पूजेच्या टायमिंगला राधाकृष्णाची ही सुद्धा मूर्ती खूप छान अशी आलेली बघा. काही झालं मुलांकडून थोडंसं हे झालं, ते इथं क्रॅच पडलंय बघा तिला. आणि हे मला वाटलं म्हणजे नाही का फुलं ओरिजिनल नसतील, पण याची फुलं ओरिजिनल होती. पण ते खूप छान वाटत होतं आणि त्याची मुलांनी फुलं पण काढू काढू घेतली बघा. अजून पण छान वाटतंय, त्याच्यामुळे मी काय अजून ते टाकून दिलेलं नाही, पण आता द्यावं लागेल कारण त्याचे बघा फुलं असे सुकले ते बघा. खूप छान वाटत होतं. त्यांच्या मित्रांनी आणलं होतं ते गिफ्ट. आणि तिथेच त्यांच्या लग्नाच्या आधीचा फोटो आहे तो ठेवलेला आहे तो फोटो. तर आणि ते चौरंग काही 5 लागत होते पूजेच्या टायमिंगला, तर त्याच्यामुळे 3 आणले होते बाहेरचे आणि 2 होते घरचे. तर आता 2 राहिले ते अजून द्यायचे, त्याच्यामुळे ते तिथे ठेवले ते मी. तुम्हाला आता ह्या हॉलमधलं झालंय. हां, POP राहिले ते दाखवते बघा. आता POP बघा, असे 2 फॅन आहेत आणि मध्ये जो आहे तो झुंबर लावलेला आहे बघा. लाइटिंग आहे सगळीकडं. तर हा झाला आता हॉल. तर आता मी तुम्हाला दाखवते किचनचा. पूर्ण हॉल तुम्ही तर आता पाहिलाच असेल, इथे खिडकीमध्ये दिसते. तर आता तुम्हाला मी किचनचं दाखवते. तर तुम्ही किचनचं पाहू शकता. किचनमध्ये अशी मॅटची फरशी टाकलेली, ती नाही का घसरू नाहीये म्हणून. पाणी सांडतं सारखं. आणि बघा तरीसुद्धा आता खराब झाली आहे फरशी, कारण आताच जेवण झालं आणि घर पुसलं नाही अजून, पोछा नाही लावला. तोपर्यंत व्हिडिओ बनवायला घेतला, म्हटलं सकाळ सकाळ व्हिडिओ बनवायचा. तर इथे पिण्याचं पाणी ठेवलेलं आहे मी आणि इथे माठ ठेवलेला आहे. इथे आता थोडीशी भांडी झाली तर इथे चहाची. लांबून दाखवते परत आणखीन एकदा. तर बघा इथं ट्रॉल्या बसून घेतल्या आहेत. त्याचा कलर कसा आहे, मी खूप कलर म्हणजे नाही का चॉईस केले, पण त्याच्यातला मी यूट्यूबला पण सर्च केल्याच्या नंतर हा कलर जरा जास्तच येत होता ट्रॉल्यांना, त्याच्यामुळे मी हा कलर सिलेक्ट केला आणि छान पण वाटत होता. तर छान वाटतो का तुम्ही पण तसं कमेंट करून सांगा. वर पण हे 2 बघा बसून घेतले ते इथं बॉक्स. तिथे जसं आपलं रोजचं डेलीचं असतं वापरण्याचं, जसं मसाला तेल ते ठेवण्यासाठी. आणि तिथे फॅन आहे, ही हवेचा फॅन आहे, पण ते तेलकट हे आपण स्वयंपाक करताना ते नाही का तेलकट ओढून घेतो तसा फॅन तिथे बसवलेला आहे खिडकीत. आणि इथे गॅस मांडलेला आहे. इथे आता मी खिचडी केली होती मुलांसाठी थोडीशी मगाशी आवडते म्हणून, तर ते आहे. इथे मी डाळ शिजायला घातली वरणसाठी, मुलांना वरण भात खायचा आहे म्हणून. आणि इथे आता भांडी घासून ठेवले तर इथं. आणि हे आहे भांड्यांचं कपाट. तर तुम्हाला त्याच्यात दाखवते, फक्त त्याच्यात नाही एवढं काय, डब्बही ठेवलेले आहेत बघा. खाली भरण्या, इथे डब्बा दोन्ही असंच ठेवलेले, बाकी एवढं काय नाही याच्यात. आणि वर पोटमाळ्याला पण बसून घेतले, म्हणजे कसं ते दिसताना व्यवस्थित दिसतं त्याच्यामुळे. तर असं झालं हे किचन. आणि हा आहे फ्रीज. फ्रीजमध्ये सध्या तरी फक्त मिरच्या आहेत आणि टोमॅटो आणि बटाटे, बाकी काही नाही आहे, फ्रीज मोकळाच आहे. तर अशी आहे माझी छोटीशी रसोई.
आणि हे जे आहे ते हे आहे वरच्या टाकीचा आहे नळ, जो की भांडी घासायला ही 24 तास चालू. आणि हा जो आहे हा फक्त पियचं पाणी भरण्यासाठी विहिरीवरून काढलेला आहे. हा म्हणजे विहिरीचं पाणी फक्त येतं ह्याला पिण्यासाठी, आम्ही भरतोय विहिरीचं पाणी. तर आता तुम्हाला नेते बेडरूम दाखवायला दोन्ही पण. हे बाकीचं किचन आणि हॉल झालेला आहे. आणि हा जो जिना आहे, जिन्यामध्ये इथं ठेवलेली चक्की दळण दळायची. आणि ही जी मांडणी दिसते तर आता ती मी यूज करत नाही, कारण आता एवढं फर्निचर ही बनवून घेतले त्याच्यामुळे इथं ठेवलेली. त्याच्यावर जे पडी आणि जो टीव्हीचा पहिला टेबल होता तर तो टेबल मी इथं ठेवलेला आहे. त्याच्यावर ही लक्ष्मी ठेवलेले 2 पूजेच्या टायमिंगला आणले होते. आता हे तर कोणी वापरत नाही जास्त, झाडूच आहे माझ्याकडे सुद्धा. आणि इथे ठेवलेले आहेत बसकर. तर हा टेबल फक्त मी चप्पल स्टँड म्हणून आता यूज करते, म्हणजे ठेवलेले आहे त्याच्यावर चप्पल, ते सुद्धा दाखवते. तर बघा असं एवढंच आहे इथे जिन्यामध्ये, एवढंच आहे, बाकी काही नाही आहे. आता तुम्हाला दाखवते बेडरूम. बघा हा आहे बेड. बेडरूममध्ये हे बनवून घेतलेले बघा कपाट. हे जे कपाट दिसतंय हे बनवून घेतलेलं आहे सगळं. आणि हे वरचं जे आहे पोटमाळ्याचं हे सुद्धा बनवूनच घेतलेलं आहे. आणि हा आहे बेड. हा बेड सुद्धा बनवून घेतलेला आहे. खूप मोठा बेड आहे बघा. अजून त्यांचं इथं कडनी जे असतं प्लॉट लावायचं थोडं थोडंसं ते राहिलेले लावायचं इथलं. आणि कपाटाचं बघा इथं राहिलेले बघा, ही सलमय त्याला लावायचं राहिलेलं आहे बघा, चौकून इथे थोडंसं. कारण पूजेच्या आदल्या दिवशी खूप राडा होता त्याच्यामुळे त्यांना काही येऊन दिलं नाही, बोलवलं नाही. त्यांना दुपारचंच लावलं होतं इथून, त्यामुळे थोडंसं तिथं राहिलेलं आहे. आणि हा जो बोर्ड आहे तो मेकअपच्या आरशाला इथे आलेला आहे, कारण की तो इथे आतमध्ये होता कपाटाच्या जागेवर भिंतीला. पण नंतर त्यांनी काढून तो तिथला काढला आणि नंतर मग इथे बाहेर केला, म्हणजे आतमधून वायरी घेतल्यात इथं आणि तिथे केला. कारण मग मेकअपचं कपाट तसं बनवता येत नव्हतं त्याच्यामुळे. तर बघा असं आहे बेड. आणि हे सुद्धा बघा किती छान आहे. तर हा झाला एक बेड, बाकी याच्यात काय नाही. आणि ह्या भिंतीला, ह्या साईडच्या भिंतीला फक्त मी पिंक कलर देऊन घेतलेला आहे, कारण की कसं आता तुम्हाला तर माहितीच आहे आपल्याला व्हिडिओ बनवावं लागतात आणि मागे असे वेगळे वेगळे कलर असल्यावर छान वाटतं. तर इथे पिंक कलर आहे. तुम्हाला आता इथे लाईट लावून दाखवते, याच्यातली POP बघा. आणि आता लाईट लावते, लाईट लावल्यावर कसं दिसते बघा. फॅन बंद करते, फॅन चालू झाला. तर इथे पण बघा POP केलेली आहे वर. तर कसं वाटतंय ते नक्की कमेंट करून सांगा. सगळ्या लाईटी आहेत. तर आता दुसरा बेडरूम दाखवते. तर ह्या बेडरूममध्ये इकडे जायच्या आधी इथे लागतो हे बेसिन. आणि इथे आहे ते, तर हा आहे मधला भाग दोन्ही बेडरूमच्या मधला. इथे बेसिन आहे हात धुवायचं. तर आता ह्या बेडरूममध्ये जाऊया. आणि ह्या बेडरूममध्ये आहे माझा जो जुना पहिला बेड होता, तर तो बेड आहे. जुनं कपाट आहे लग्नातलं माझ्या, मुलांनी नीट लावलं नाही ह्याच्यात. इथे ठेवलाय कूलर. या बेडरूममध्ये एवढंच आहे. आणि इथे खुर्ची ठेवलेली, कारण हे आता मी ब्लाऊज शिवत होते त्याच्यामुळे. म्हणजे या बेडरूममध्ये मी ठेवलेली माझी मशीन ब्लाऊज शिवायची. तर आता इथे बघा कापून पण ठेवलेला आहे ब्लाऊज, पण तो अजून काही शिवलेला नाही. ब्लाऊज शिवायला बसले होते पण मुलं खूप कालवा करायला लागले म्हणून उठले, तर ते आता तिथला पसार त्याच्यामुळे तसाच आहे. तर असं आहे हा बेडरूम. आणि याच्यात पण बघा पोटमाळ्याला ट्रॉल्याही केलेले, म्हणजे बसवून घेतलेले बघा तिथे. तर आता याच्यातल्या तुम्हाला हे दाखवते, याच्यातली POP. आता ही बिन लाईट नसताना अशी वाटते आणि लाईट लावल्यावर कशी दिसते दाखवते. तर बघा लाईट लावल्यावर रात्रीची खूप छान वाटते लाईट लावल्यावर. आता दिवस आहे ना त्याच्यामुळे एवढं काही खास वाटत नाही, पण तरी पण बघा, कारण आता तुम्हाला दाखवायचं म्हटल्यावर सगळंच दाखवलं पाहिजेत ना. तर ह्या रूममधली अशा आहे POP. आणि इथे फॅन जोडायचा राहिलेला आहे बघा.
फॅन आलेला आहे, मामांनी आणलेला बघा. इथं फॅनचं बॉक्स आहे इथं, पण तो काय जोडले नाही, फक्त याच रूम मध्ये राहिला फॅन जोडायचा तिथे. तर तो आता जोडतील, कधी जोडतात काय माहिती आहे, पण जोडलेला नाही. तिथे जो आहे तो एसीचा पॉइंट आहे. एसी पण नाही अजून बसवला. आणि जे तुम्ही व्हिडिओमध्ये एका पाहिले होते पडदे सिलेक्ट केलेले, तर मी एकसारखेच पडदे सगळीकडे सिलेक्ट केलेत. आहेत असे छान आहेत, वाटतात का बघा. फुल्याच्या असं डिझाईन एकदम छान वाटते, त्याच्यामुळे सगळीकडे तेच केले ते. इकडे जी मागे झाडे लावली होती, तर त्या झाडांना ड्रिप करायचं इथं चाललेले बघा. आमचं फुलांची याची झाडं लावली होती. इथं पण बघा फुलांचं झाड आहे. कुठे येऊ, काय करतो? ए मारू नको. यो फुटून बर का, खिडकी फुटत्या. नको, तुम्ही खेळा. ये बाय बाय बाय. तर मुलं इथं सावलीला खेळतात. मागे कागद त्यांना तिथं हातरून दिलेला आहे सावलीला, आणि तिथे खेळत बसले त्याचा. हा असू दे. आणि हा पडदे बघा कसे वाटते ते. सगळ्या रूम मध्ये असेच पडदे आहेत, तर छान वाटतात का ते पण नक्की कमेंट करून सांगा. कारण आता हे मीच पडदे सिलेक्ट करून आणि ते आणले होते, खूप घाई पण होती. तर आता झालेलं आहे हे पुढचं. आणि प्रत्येक दरवाजा बघा असा गणपतीचा फोटो लावलेला आहे काकांनी त्या. हॉल बघा किती छान वाटतोय ना. आता इथे टीव्ही जोडल्याच्या नंतर अजून खूप छान वाटेल. टीव्ही जोडलेला नाही अजून. तर बघा असं झालेलं आहे सगळ्या घराचं काम. आणि कलर हे सगळं मस्त दिलेलं आहे का, ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवलंय. तर काही चुकलं असेल, अजून काही राहिलं असेल, तसं तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. तर ते दुरुस्त करण्याचं काम आम्ही करू. जरी काही झालं असेल आमच्याकडून चुकून, म्हणजे नाही का, कुठे काय लावू, तसं तुम्ही सांगू शकता. आणि अजून तुमचे काही प्रश्न असतील, काहींना खूप प्रश्न पडतात की व्हिडिओला बोलवलं नाही, तर मी आता याच्यामध्ये तुमचं सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी दिलेलंच आहे. बोलवलं नाही असं नाही, तुम्हाला सगळ्यांना मी इंस्टाला पत्रिका टाकली होती, त्याच्यामुळं सगळ्यांपर्यंत आमंत्रण पोहोचलं असंच असतंय. कारण आजकाल आता घरी जाऊन प्रत्येकाच्या कोणी पत्रिका देत नाही, म्हणजे पत्रिका आता शक्यतो वाटतच नाहीत. आणू का बटणे दाबती ग, राहू दे मीच बंद करते. आणि त्याच्यामुळे मग आता पत्रिका टाकल्यानंतर आमंत्रण आलं असंच आहे ना. सो मला वाटतं तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी दिले असतील. आणि अजून पण काही प्रश्न असतील तुमचं, तरी तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला विचारा, मी त्याच्यावर नक्की तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. कारण आता इथून पुढे मी रोज डेलीचे ब्लॉग टाकणार आहे. खूप कमेंट अशा येतात की ताई तू नवीन घरात गेली तरी सुद्धा तुझे व्हिडिओ येत नाही, तुझे व्हिडिओ बघायला खूप छान वाटतात. आणि खरंच मला खूप छान वाटतं तुम्ही अशा कमेंट केल्यावर की तुझे व्हिडिओ छान असतात, तू डेलीचं टाकत जा. उलट एक वेळ माझ्याच मनाला असं वाटतं की एवढे प्रेम देतात तुम्ही, एवढं मला प्रेम देता, सपोर्ट करता, माझे व्हिडिओ आवर्जून बघता, आणि तरी सुद्धा मला रोज व्हिडिओ काढणं होत नाही. आणि म्हणून मी इथून पुढे ठरवलंय की नाही का, रोज जरी व्हिडिओ नाही झालं तरी 2-3 दिवसाला माझं नक्की ब्लॉग येतील. आणि म्हणजे मी प्रयत्न करतच राहणार आहे तसं आता. तर आता तुम्हाला काय दाखवायचं असेल अजून घरातलं काही, म्हणजे नाही का, कपाटातल्या साड्या किंवा माझ्या ज्वेलरी, तसं सुद्धा मला कमेंट करा. आणि काही बाकीचे प्रश्न असतील तसं पण कमेंट करा, मी त्याचं नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवेल डायरेक्ट खास. तुम्ही म्हणजे नाही का कशावर व्हिडिओ बनवू तसे तुम्ही मला कमेंट केली ना, तर मी आवर्जून त्याच्यावर व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला ते सगळं सांगेल. जे की आता तुम्हाला माझं ज्वेलरी बघायचं असेल, घर बघायचं होतं, घर दाखवलं सगळं पूर्ण, किंवा साड्यांचं कलेक्शन दाखवायचं असेल ते सुद्धा दाखवेल. असं बरंच काही प्रश्न खूप असतात, तर नक्की तुम्ही मला विचारू शकता आणि मी त्याच्यावर नक्की ब्लॉग बनवेल. सो चला, मला वाटतं आजचा ब्लॉग जो असेल तो होम टूर जरी म्हटलं तरी चालेल. म्हणजे आता माझ्या नवीन घराचं होम टूर मी दिलेले तुमच्यासाठी.
याच्या आधी पण ह्या घराचं दिलं होतं, पण त्यावेळेस राहायला आलेलं नव्हतं. घराचं काम चालू होतं त्यावेळेस मी दिला होता होम टूर. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जी शेजारी बेल दिसते ते बेल पण प्रेस करा, म्हणजे मी व्हिडिओ जर अपलोड केला तर त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पडेल बेल प्रेस केल्याच्या नंतरनं. सो चला, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. भेटू एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असाच आशीर्वाद राहू द्या आणि असा तुमचा सपोर्ट राहू द्या. सो चला सगळ्यांना बाय बाय.